नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अंब्रेला फ्रॉक दाखवणार आहे, म्हणजे कटिंग दाखवणार आहे. त्याचं 9 ते 10 वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट आहे. कपडा घेतलेला खूप मोठा होता, त्यासाठी जेवढा टॉपचा भाग लागणार आहे त्या पद्धतीने कट करून घेत आहे. आता इथं मी घेतलेलं 4 फोल्डमध्ये कपडा आहे, म्हणजे समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. एक्स्ट्रा होत आहे तो कपडा साईडला ठेवून घेतलेला आहे. आता इथे मी मेजरमेंट सांगते. डबल फोल्डमध्ये कपडा आहे, म्हणजे 4 फोल्डमध्ये कपडा आहे. दोन्ही पुढचा आणि पाठीमागचा भाग एकत्रच कटिंग करून घेत आहे. शोल्डर घेतलेले मी 5.5 इंच आहेत. 9 ते 10 वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट आहे. अंब्रेला ड्रेस टॉपचा जो उंचीचा कपडा घेतलेला आहे ते मी 13 इंच घेतलेला आहे. शोल्डर 5.5 इंच आणि आर्महोल्समध्ये सुद्धा 5.5 इंच घेतलेला आहे. खांदा 5.5 इंच आणि मुंडा सुद्धा 5.5 इंच. आता छातीचा चौथा भाग 6.5 इंच घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच. म्हणजे मला जेवढा कपडा लागणार आहे त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. आता इथं 1 इंच वरती आणि अर्धा इंच वरती गोलाकार देऊन घ्यायचा, पाठीमागचा आणि पुढचा. पाठीमागचा 1 इंच वरती आणि पुढच्या असा अर्धा इंच वरती. आता इथं गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच घेतलेला आहे. 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी मेजरमेंट आहे. टॉपची उंची आहे ती पूर्ण 13 इंच घेतलेली आहे. पुढचा गळा 4 इंच ठेवलेला आहे. कमरेचा भाग मी इथं 6 इंच कमरेचा भाग घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच. थोडंसं कमरेच्या साईडला कमी घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडनं बाजूनं अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचं, म्हणजे पूर्ण फ्रॉक तयार झाल्यानंतर साईडनं फिटिंग व्यवस्थित दिसते, दिसायला सुद्धा सरळ बाजूमध्ये दिसतो फ्रॉक. त्यासाठी केव्हाही कुठल्याही मेजरमेंटमध्ये अर्धा इंच हा वरच्या साईडला करून घ्यायचा कमरेच्या भागामध्ये आणि अर्धा इंच वरच्या साईडला शोल्डरमध्ये डाऊन करून घ्यायचा. शोल्डर डाऊन हा प्रत्येक साईजमध्ये करून घ्यायचा. आता इथं अशा पद्धतीने ज्या अंब्रेला फ्रॉकचं वरच्या साईडचा बॉडी पार्ट असतो तो तयार करून घेतलेला आहे, म्हणजे कटिंग करून घेतलेला आहे. दोन्ही भाग मी एकत्र केलेले आहेत. गळा फक्त सेपरेट कट करायचा, कारण पुढचा गळा जो मी गोलमध्ये घेणार आहे आणि पाठीमागचा जो आहे तो थोडा डिझाईनचा घेणार आहे, म्हणजे नॉड लावणार आहे त्यासाठी. आता इथं पुढचा जो मुंडा असतो तो अर्धा इंचने कमी करून घ्यायचा असतो, कट करून घेतला. आता इथं काय झालं, मी पूर्ण जे मेजरमेंट घेतलं होतं तो व्हिडिओ घेतला होता, पण मोबाईलमध्ये स्टोरेज कमी असल्याने थोडे व्हिडिओ डिलीट करावे लागले आणि चुकून माझ्याकडून या फ्रॉकचा सुद्धा भरपूर असा व्हिडिओ डिलीट झालेला आहे. पण भरपूर वेळा एका ताईने कमेंट करून सांगितली होती की 10 वर्षाच्या मुलीचे फ्रॉक दाखवा, तर त्यासाठी थोडासा व्हिडिओ शेअर करत आहे. आता मी इथं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. कमरेचा भाग 8 इंच आहे, त्यामुळे घेरचा जो भाग घ्यायचा, घेर घ्यायचा वरच्या साईडनं, तो सुद्धा डबल फोल्डमध्ये कपडे घेतलेला आहे आणि 8 इंच घ्यायचा. आणि फक्त कमरेची उंची तुम्हाला किती पाहिजे, कमरेपासून खाली घेरची उंची मोजून घ्यायची. तर इथं मी 25 इंच कमरेची उंची घेतलेली आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये टेप फिरवत 25 इंच घ्यायची. कमरेचा भाग आहे तो कमर घेरची 8 इंच आणि उंची 25 इंच. डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि राऊंड शेपमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. तरी तर थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे आणि मी पूर्ण स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ घेतला होता, पण मोबाईल स्टोरेज प्रॉब्लेम आल्यामुळे थोडेसे व्हिडिओ डिलीट करावे लागले आणि हा माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला. त्यामुळे जेवढा आहे तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता इथे बाहीसाठी सुद्धा असा मी कपडा कट करून घेतला होता. 5 इंच उंचीला होत्या बाही आणि गोपी बाही त्या मी तयार करणार होते. आता इथे बघू शकता 2 भाग असे घेतलेले आहेत, पाठीमागचा आणि पुढचा भाग. आता हा पाठीमागचा भाग मी अशा पद्धतीने गळा तयार करणार आहे आणि याला नॉटसुद्धा जोडणार आहे. आता जी फ्रॉक आहे ही बिना अस्तरची आहे, त्यासाठी गळा कसा जोडायचा बघा. जो एक्स्ट्राचा मी कपडा घेतलेला आहे त्याच्या सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गळा आहे तसा आकार करून घेतलेला आहे. आणि आता याला सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची.
आणि त्यानंतर आतल्या बाजूला परतून घ्यायचा तो कपडा. आधी कट करून घ्यायचा गळा शिलाई मारून झाल्यानंतर आणि आतल्या बाजूला परतून घ्यायचा. आणि मी आतल्या साईडने शिलाई हात शिलाई घालून घेतलेली आहे. तर फायनली अशा पद्धतीची फ्रॉक तयार केली होती मी, पण शिलाईचा भरपूर असा व्हिडिओ डिलीट झाला, त्यामुळे थोडासा आहे तेवढा मी शेअर करत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. एका ताईची खूप रिक्वेस्ट होती 10 वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट दाखवा, तर मी थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तुम्हाला अजून जर अशा पद्धतीचे फ्रॉक बघायला आवडतील तर कमेंट करून नक्की सांगा, कारण भरपूर प्रयत्न केला होता व्यवस्थित दाखवण्याचा. सुरुवातीला मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर केल्यानंतर जो माझ्याकडून बाय मिस्टेक डिलीट झाला. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.